आजपासून देशभरात विकसित भारत गॅरंटी फॉर एम्प्लॉयमेंट अँड लाईव्हलीहूड मिशन कायदा 2025 ही नवीन ग्रामीण रोजगार योजना लागू करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून त्याची तुलना आधीपासून अस्तित्वात असणाऱ्या मनरेगाशी केली जात आहे. या योजनेअंतर्गत मजुरांच्या दैनंदिन मजुरीतच वाढ करण्यात आलेली नाही, तर वर्षभरात उपलब्ध असलेल्या कामाच्या दिवसाची संख्याही वाढवण्यात आली आहे. या योजनेबद्दल आपण या व्हिडिओमध्ये अधिक जाणून घेऊया. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता ग्रामीण मजुरांना मिळणारी सरासरी दैनिक मजुरी जवळपास 10% वाढवली जाणार आहे. मनरेगा अंतर्गत देशभरातील मजुरांना किमान 298.8 रुपये दर दिवसाला मिळत होते, पण आता जीरामजी योजनेअंतर्गत ही रक्कम वाढवून 327.4 रुपये करण्यात आली आहे. म्हणजेच मजुरांना आता दर दिवसाच्या कामाच्या मोबदल्यात 28.6 रुपये जास्त मिळणार आहे. देशभरातील सर्व 34 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये हे नवे दर लागू करण्यात आले आहेत. या नवीन योजनेतील कायदेशीर चौकट ही सर्वात जमेची बाजू आहे. नवीन कायद्यानुसार पात्र ग्रामीण कुटुंबासाठीच्या वार्षिक रोजगार हमीची मर्यादा 100 दिवसांहून वाढवून 125 दिवस करण्यात आली आहे. याचा अर्थ कामगारांना आता 25 दिवस अधिकचं काम मिळणार आहे. शिवाय सरकारने देशभरासाठी 300 रुपये प्रति दिवस इतका किमान वेतन दर निश्चित केला. याचा अर्थ असा की देशात कोणत्याही कामगाराला 300 रुपयापेक्षा कमी वेतन दिले जाऊ शकत नाही. मंत्रालयाच्या माहितीनुसार देशातील 21 राज्यामध्ये वेतन वाढवून ते 300 रुपये या नवीन किमान पातळीवर नेण्यात आले आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि आसाम यासारख्या राज्यांमध्ये सध्याच्या वेतन दरामध्ये 15 ते 25% लक्षणीय वाढ होणार आहे. दरम्यान ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश आणि नागालँड या राज्यांमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली असून तेथील वेतन दरामध्ये सुमारे 24.5% वाढ झाली आहे. या बदलांमुळे या राज्यामधील मागास ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांच्या जीवनमानात सुधारणा होईल. हरियाणा आणि सिक्कीम मधील कामगारांचा फायदा. ज्या राज्यामध्ये मजुरीचे दर आधीच जास्त होते तेथेही या योजनेअंतर्गत वाढ सुरूच ठेवण्यात आली आहे. आता नवीन दरानंतर हरियाणातील कामगारांना 409 रुपये, गोव्यात 406, केरळमध्ये 401 आणि सिक्कीमच्या डोंगराळ भागात सर्वाधिक 450 रुपये प्रतिदिन मिळतील. सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 95,692.31 कोटी रुपयाची अंतरिम रक्कम देखील जारी केली आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.